आपल्या ॲग्रीबी ऑइलमध्ये स्वागत आहे. तर मॅडम तुम्हाला कुठून माहीत पडलं आपल्याला? मला ॲग्रीबी या प्रॉडक्टबद्दल ॲक्च्युली मी शिवाजी पार्कला आठवडे बाजार म्हणून असतो, दर शनिवारी भरतो तो. मला वाटतं तिथे तुमचा स्टॉल होता, इफ आय एम नॉट रॉंग. तिथे मला माहिती पडलं, पण बरेच दिवस ते ॲग्रीबी नाव हे मला काही आठवेना काही केल्या. मग मी ते शोधल्यानंतर मला गुगलमध्ये कळलं की तुमचं इथेच जवळ ती फॅक्टरी आहे, कारण ते पॅम्पलेट माझ्याकडनं हरवलं गेलेलं होतं. तर मी इथेच खरं मोगल्यांच्या इथेच राहते. तर मला खरं आनंद आला खूप, कारण मी खूप दिवस लाकडी घाण्याचं किंवा असं ऑइल या एरियात कुठे मिळेल ते बघत होते. ॲक्च्युली मी पुण्याची आणि पुण्यावरनं गेले 8 वर्ष ऑइल आणते. श्रीकृष्ण ऑइल मिल म्हणून पुण्यामध्ये फेमस आहे आणि त्यांचं इथे मयूर कॉलनीमध्ये पण आहे पुण्यामध्ये फेमस. तिकडनं आम्ही इतके वर्ष आणलं आणि मला मुंबईत कधीच कुठे मिळालं नाही ते. तर मला नेहमी वाटायचं की मुंबईत का मिळत नाही हे. आणि जेव्हा तुमचा स्टॉल मला शिवाजी पार्कला दिसला तेव्हा मला खरंच बरं वाटलं की चला आता आपण इकडनं काहीतरी घेऊ शकतो. म्हणून मग इथं आले मी. तेल घेतलंय आज मी, मला वाटतं करडई घेतलं, कारण करडई हृदयाकरता खूप चांगलं असतं. सनफ्लॉवर ऑइल ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, ते 2 लिटर मी घेतलेलं आहे. नंतर मला वाटतं मी खोबरेल तेल घेतलं आहे. नंतर मी कॅस्ट्रो ऑइल म्हणजे एरंडेल तेल घेतलं, जे पचनाला चांगलं असतं. माझ्या मते मी रॉक सॉल्ट पण घेतलेलं आहे आणि बदामाचं तेल पण घेतलेलं आहे. आणखी मॅडम तुम्ही बाहेर लोकांना काय सांगू शकता याचा बेनिफिट वगैरे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कोल्ड प्रेस्ड ऑइल म्हणतात ह्याला. म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्या वेगळ्या अजून ते रिफाईन अशी प्रोसेस केलेली नसते. त्यामुळे कुठल्याही डॉक्टरना की डायटिशियनना तुम्ही जर विचारलं ते सगळेच तुम्हाला पहिल्यांदा हे रेकमेंड करतात. आणि मी स्वतः अत्यंत म्हणजे लहानपणापासून माझी आई अशी काय म्हणतात अशी तेलं आणायची. आणि करडईचं तेल तर आम्ही खूप वर्षापासून वापरतो. म्हणजे आम्हाला तेव्हाही डॉक्टरांनी सांगितलं होतं माझ्या वडिलांना करडईचं तेल वापरा म्हणून. त्यामुळे ही सगळी तेलं जी कुठल्याही मोठमोठ्या मशीनच्याकडनं त्यातनं सगळे गुणधर्म काढून जे आपल्याला मार्केटमध्ये मिळतात तशी नाही आहेत. ही गुणधर्मांसकट तुम्हाला मिळतात, म्हणून ही तेलं वापरणं जास्त फायद्याचं आहे शरीराकरता. थँक्यू. थँक्यू.